मराठी, ते धडक ते धडक. गव्हर्नमेंट HUID 916 होलमार्किंग गोल्ड मध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स. विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून. नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य दालन म्हणजे साई ज्वेलर्स, कटरे सराफ, विटा. पत्ता सराफ पेठ, विटा. संपर्क 9175 100007. केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काळचे जिओ मराठी न्यूज. लग्न बस्त्याची खरेदी करायचे आणि आपल्या प्रियजनांना दर्जेदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचा आहे तर आता विट्यातील बालाजी फर्निचर मॉल मध्येच आपली खरेदी करा. बालाजी फर्निचर मॉल, लग्न बस्त्याचे माहेर घर. पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय, मायनी रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. विट्यात दुचाकी चोरून विक्री करणारे मोठे रॅकेट पोलिसांनी उद्ध्वस्त केलंय. दुचाकी चोरणाऱ्या अट्टल मोटारसायकल चोरट्यास पोलिसांनी जेरबंद केलंय. पोलिसांनी या मोठ्या कारवाईत तब्बल 11 दुचाकी ताब्यात घेतल्यात. या प्रकरणी पारे येथील प्रीतम सदाशिव शिंदे याला सापळा लावून पोलिसांनी अटक केली आहे. तर चोरीच्या गाड्या विकणाऱ्या विट्यातील बादल अब्दुल पीरजादे याच्यावर देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. बादल पीरजादे याला 2 दिवसांपूर्वीच पोलिसांनी नशेच्या इंजेक्शन प्रकरणी अटक केली आहे. नशेच्या इंजेक्शनची पाळेमुळे आता दुचाकी चोरीकडे गेल्याने विटा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. परंतु विटा पोलिसांच्या पथकाने नशेच्या इंजेक्शनसह दुचाकी चोरीचे हे मोठे रॅकेट उघडकीस आणलंय. विटा शहरातील घुमटमाळ परिसरातून 19 मार्च रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरल्याबाबत विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार सदर चोरीच्या गुन्ह्याच्या तपासासाठी विट्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास या प्रकरणी तातडीने तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार विटा पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकामधील पोलीस कर्मचारी अमोल पाटील आणि महेश संगपाळ यांना गोपनीय बातमीदारामार्फत सुळेवाडी गावच्या हद्दीत एक इसम चोरीची मोटारसायकल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. यानंतर विटा पोलिसांच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून एका इसमाला ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारले. यावेळी सदर इस्माने आपले नाव प्रीतम सदाशिव शिंदे, वय 21 वर्षे, तर आपण पारे येथील रहिवासी असल्याचे सांगितले. तसेच प्रीतम शिंदे याला ताब्यात घेऊन त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकल बाबत चौकशी केली असता शिंदे याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर मात्र पोलिसांनी प्रीतम शिंदेकडून सखोल आणि कौशल्यपूर्ण तपास केला असता प्रीतम शिंदे याने सदरची मोटारसायकल आपण घुमटमाळ विटा येथून चोरी केली असल्याची कबुली दिली. यानंतर प्रीतम शिंदे याला या प्रकरणी अटक करून पोलीस कस्टडी रिमांड मिळाल्यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला. यावेळी प्रीतम शिंदे याने आपण अनेक भागातून अन्य दुचाकी देखील चोरल्याची कबुली दिली. तर सदर मोटारसायकल चोरून प्रीतम शिंदे हा नशेची इंजेक्शन विक्री प्रकरणी अटक असणारा आरोपी बादल अब्दुल पीरजादे, वय 32, राहणार बर्वेमळा, याला विक्री करत असल्याचे पोलीस तपासात सांगितले. त्यानुसार या संपूर्ण प्रकरणी एकूण 11 गुन्हे उघडकीस करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बघूया याबाबत पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे नेमके काय म्हणतात. नमस्कार. सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय संदीप घुगे सर, अप्पर पोलीस अधीक्षक माननीय ऋतू कोकर मॅडम, विटा उपविभागाचे पोलीस अधिकारी माननीय विपुल पाटील सर यांच्या
आदेशाने विटा शहरातील वाढत्या मोटरसायकल चोरीचे गुन्हे तात्काळ उघडकीस आणण्याबाबतच्या सूचना दिलेल्या होत्या त्यांनी. त्याबाबत गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या अंमलदारांना यावर वर्कआउट करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. काल रोजी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अंमलदार गस्त करीत असताना त्यांना सोळेवाडी गावच्या हद्दीमध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल महेश सपकाळ यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की चोरीची मोटरसायकल घेऊन एक इसम सदर ठिकाणी फिरत आहे. मिळालेल्या बातमीच्या अनुषंगानं गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या अंमलदारांनी सदर ठिकाणी सापळा रचून प्रीतम सदाशिव शिंदे या इसमाला तिथं पकडण्यात आलेला आहे. पारेगावचा राहणारा इसम आहे. त्याच्याकडं तिथं विचारल्यानंतर सखोल चौकशी केली. त्यांनी उडवाउडची उत्तरं दिली. त्याला पोलीस ठाण्यात आणून त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता ती सदरची मोटरसायकल ही घुमटमाळ येथून त्यानं चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर सदर गुन्ह्यामध्ये त्याला अटक करण्यात आली. त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यानं अशाच प्रकारच्या एकूण 10 गाड्या चोरी केल्याच्या कबुली दिलेली आणि सदरच्या गाड्या ह्या सर्व चोरून तो विटा बर्वेमाळा येथील बादल अब्दुल पिरजादे याला विक्री करत असल्याचे सांगितले. बादल अब्दुल पिरजादेच्या घरापासून आपण सर्व गाड्या या जप्त केलेल्या आहेत. त्यामध्ये विटा पोलीस स्टेशनच्या 4 गुन्ह्यातील गाड्या मिळून आलेल्या आहेत. आटपाडी पोलीस स्टेशनमधून एक चोरीला गेलेली गाडी ती मिळून आली. तळबीड पोलीस स्टेशन सातारा जिल्हा तिथील एक गाडी आहे. सातारा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतली एक गाडी आहे. कडेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतली एक गाडी आहे. हातकणंगले पोलीस स्टेशन जिल्हा कोल्हापूरच्या हद्दीतली एक गाडी आणि कासेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत अशा एकूण 10 गाड्या आम्ही चोरीच्या हस्तगत केलेल्या आहेत. 3,85,000चा हा टोटल मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि त्याकरता गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या सर्व अंमलदारांनी यामध्ये कौशल्यपूर्ण तपास केलेला आहे. अशाच प्रकारचे काही आणखी चोरीचे गुन्हे उघडकीस येत आहेत का याबाबत पुढील तपास चालू आहे. जय हिंद. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचावाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदनारहित विनाटका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी एससी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. जिओ मराठी, ते धडक ते धडक.